हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी एके सर तुमचं स्वागत करतो बायोकिरण या प्लॅटफॉर्मवरती. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे 90 प्लस पर्सेंटेज इन स्टेट बोर्ड एक्झाम. एक रोड मॅप घेऊन आलेलो आहे विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्ही 12वी असाल आणि 12वी HSC स्टेट बोर्ड एक्झाम 2026 साठी जर प्रिपेअर करत असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. विद्यार्थी मित्रांनो, फक्त शेवटचे 6 महिने राहिलेले आहेत आणि अजूनही खूप साऱ्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय, की अरे आताशी जर वर्ष सुरू झालंय, आतापर्यंत थोडंसं चिल करूया आणि नंतर एक्झामची तयारी करू. पण असं नाहीये विद्यार्थी मित्रांनो. तुमची एक्झाम फक्त 6 महिने दूर राहिली. काय आणि कसं आहे समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही स्टडी केला मी सांगितल्याप्रमाणे, तर 90 प्लस पर्सेंटेज फिक्स आहेत. बघूया काय सांगतोय ही स्ट्रॅटेजी मध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चला तर व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. स्टे ट्यून. सगळ्यात पहिल्यांदा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही 12वी असाल आणि तुमचा माइंडसेट काय किंवा तुमचा गोल सेट काय केलेला आहे तुम्ही, हे खूप जास्त मॅटर करतं. आणि त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही प्रॉपर प्लॅनिंग केलं तर आणि तरच तुमचा स्टडी व्यवस्थित होऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, काय सांगतोय माइंडसेट, सगळ्यात पहिल्यांदा स्वतःमध्ये बिलीव्ह ठेवा की तुम्ही करू शकता. बिलीव्ह दॅट यू कॅन डू इट. सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर स्वतःवरती विश्वास ठेवला तरच दुनिया तुमच्यावरती विश्वास ठेवेल. आणि जर तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवला तर तुम्हाला काय करावं लागेल बघा. सो स्कोरिंग 90% इज नॉट अबाउट बिंग अ जीनियस. कुणी पण 90% स्कोर नाही करू शकत. आणि त्यातल्या त्यात तुम्हाला माहिती आहे की आता जे काही स्टेट बोर्ड आहे तर त्यांनी एक्झाम पॅटर्न जो आहे तर तो थोडासा स्ट्रिक्ट केलेला आहे. पूर्वी जे काही फिक्स असे टॉपिक होते ज्याच्यावरती प्रश्न विचारले जायचे, आता त्याच्यावरती प्रश्न विचारत नाही. आता जे मायनर टॉपिक आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जे आहेत तर ते जास्त झालेले आहेत. आणि त्यामुळे आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. सो सगळ्यात महत्वाचं, जर आपल्याला जर हुशार विद्यार्थ्यांसारखे जर मार्क मिळवायचे असेल तर आपल्याला हुशार विद्यार्थ्यांसारखाच विचार करावा लागेल. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर 90% स्कोर आलेल्या विद्यार्थ्यांचं नक्की म्हणणं काय आहे? तर ते समजून घेतल्यानंतर आपल्याला कळेल की आपल्या लाईफ मध्ये काही गोष्टी आपल्याला ऍड कराव्या लागतील. काय करावं लागेल, तर सगळ्यात पहिल्यांदा स्मार्ट प्लॅनिंग करावं लागेल. की आपल्याला जो अभ्यास करायचा आहे त्याचं डेली प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. फक्त प्लॅनिंग करून उपयोग नाही, तर त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे. म्हणजे एक दिवस प्लॅन करायचा आणि दुसऱ्या दिवशी गायब व्हायचं, असं करून चालणार नाही. जे आपण प्लॅनिंग केलंय त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी म्हणजे सातत्यता असणं खूप गरजेचं आहे. आणि यालाच म्हटलं जातं दॅट इज द डिसिप्लिन. आणि ही डिसिप्लिन मेंटेन करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. मग जर सेट एकदा आपण टार्गेट फिक्स केलं की मला 90% प्लस मार्क मिळवायचे आहेत, मग यासाठी आपले काही रोजचे टार्गेट असणं गरजेचं आहे. काय टार्गेट असणं गरजेचं आहे, तर बघा सगळ्यात महत्वाचं, 5 to 6 अवर डेली स्टडी झाला पाहिजे आपला. जर 5 to 6 अवर जर डेली स्टडी होत असेल, तर त्याच पद्धतीनं आपल्याला सब्जेक्ट वाईज वीकली गोल पण सेट करावे लागणार आहेत. ओके. सब्जेक्ट वाईज वीकली गोल सेट करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला एका आठवड्यामध्ये किंवा एका दिवसामध्ये मला कुठल्या सब्जेक्टचा किती स्टडी करायचा, हे डेली टास्क ठरवणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर वीकली सेल्फ असेसमेंट टेस्ट. कारण आपण किती अभ्यास केला आणि आपल्याला कळतच नाहीये की आपली चूक कुठे होते किंवा आपल्याला किती मार्क येत आहेत. त्याशिवाय आपला कॉन्फिडन्स पण बिल्डअप होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या चुका सुद्धा कळणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला रोज 6 टू 5 टू 6 अवर्स स्टडी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक सब्जेक्ट वाईज मला आठवड्यामध्ये किती स्टडी करायचा आहे, तर तो वीकली गोल सेट करणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, माझा किती स्टडी झालाय किंवा नाही झालाय हे समजण्यासाठी सेल्फ असेसमेंट टेस्ट देणं गरजेचं आहे. तर हे होतं एक सिंपल स्ट्रॅटेजी. पुढे काय बघा, तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं, जर आपल्याला अभ्यास करायचा असेल, 90 प्लस पर्सेंटेज आणायचं असेल, तर मोटिवेशन कुठून आणायचं? कारण कुठलेही इन्फ्लुएन्सर किंवा कुठलेही मोटिवेटर आपल्याला जास्त दिवस मोटिवेट करू शकत नाही. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सेल्फ मोटिवेशन असणं गरजेचं आहे. आणि मग सेल्फ मोटिवेशन साठी काय करायचं, तर तुम्ही जिथे अभ्यासाला बसता तर त्या एका पेपरवरती लिहायचंय आपल्याला 90% प्लस इन HSC 2026. आणि हे आपण जिथे अभ्यासाला बसतोय तिथे चिटकवायचंय, त्या भिंतीवरती चिटकवायचं आणि रोज रीड करायचं. आणि आपल्याला सांगायचं स्वतःला की मला 90% जास्त मार्क मिळवायचे 12वीच्या एक्झाम मध्ये. जेव्हा तुम्ही स्वतःला सांगाल, तर रोज तुम्हाला इमॅजिन करायचंय रिझल्टचा दिवस.
आणि त्या रिझल्टच्या दिवसामध्ये स्वतःला सांगायचं की मला 90+ % मिळालेत. आणि त्यावेळेस तुमच्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती काय आनंद असेल, तुमच्या चेहऱ्यावरती काय आनंद असेल, हे रोज इमॅजिन करायचंय. जेणेकरून तुमचं टार्गेट जे आहे तर ते फिक्स असेल आणि तुम्ही सेल्फ मोटिवेटेड राहाल. कारण दुसरे तुम्हाला कितीही सांगितलं तरी तुम्हाला जास्त दिवस मोटिवेट करू शकत नाही आणि दुसऱ्यांनी केलेल्या मोटिवेशन वरती आपण स्टडी करू याची काही गॅरंटी नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला मोटिवेट राहायचं असेल तर स्वतःच्या मनामध्येच मोटिवेशन तयार करा आणि ते मोटिवेशन रोज आपल्याला कोणीतरी सांगितलं पाहिजे म्हणून हे भिंतीवरती लिहून ठेवा आणि ते रोज रीड करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा, सगळ्यात महत्वाचं जे आहे तर आपल्याला कळायला पाहिजे की नेमकं आपली एक्झाम कधी असणार आहे. कारण खूप सारे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला एक्झामच माहित नाहीये कधी आणि मग कशाला उगाच टार्गेट फिक्स असलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, पाठीमागच्या वर्षी जर आपण बघितलं तर 11 फेब्रुवारीला स्टेट बोर्डची एक्झाम स्टार्ट झाली होती. ओके, स्टेट बोर्ड एक्झाम सुद्धा अप्रॉक्सिमेटली 11 फेब्रुवारीलाच एक्झाम असेल किंवा 8 फेब्रुवारी पासून एक्झाम स्टार्ट होईल. जर 8 ते 11 या डेट्स आहेत तर याच्यामधून स्टेट बोर्डची एक्झाम स्टार्ट होईल. मग जर ही एक्झामची जर डेट असेल तर त्याच्या अगोदर प्रॅक्टिकल एक्झाम आपल्या स्टार्ट होतात स्टेट बोर्डच्या. मग अप्रॉक्सिमेटली जर हे जर असंच गणित जर राहिलं, 8 तारखेला जर आपली प्रॅक्टिकल जी स्टेट बोर्डची एक्झाम आहे ती जर स्टार्ट झाली तर अप्रॉक्सिमेटली 20 जानेवारी पासून आपल्या प्रॅक्टिकल एक्झाम स्टार्ट होते. बघा, प्रॅक्टिकल एक्झाम ज्या आहेत तर त्या स्टार्ट होणार आहेत स्टेट बोर्डच्या. किती? 20 जानेवारी पासून. मग जर 20 जानेवारी पासून प्रॅक्टिकल एक्झाम जर स्टार्ट असेल तर अप्रॉक्सिमेटली 5 जानेवारी पासून आपल्या प्रिलिम्स स्टार्ट होतील. प्रिलिम्स. ओके, प्रिलिम्स एक्झाम स्टार्ट होणार आहे 5 जानेवारी पासून. म्हणजे आपला जानेवारीचा पूर्ण मंथ हा एक्झाम मध्ये जाणार आहे. फेब्रुवारी तर एक्झाम मध्ये जाणार आहे. मार्चच्या मिडल मध्ये आपले एक्झाम संपणार आहे. मग आपल्याला 31 डिसेंबर पर्यंत आपला सगळा सिलेबस आपल्याला कंप्लीट करावा लागणार आहे. म्हणजे आपल्याकडे आज जर बघितलं आपण तर आता जुलै चालू आहे. सो जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर मोजून आपल्याकडे 6 महिने आहेत. कुठलेही काही दिवस आता गेलेले आहेत. म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपल्याकडे 6 महिने जरी असेल तर मग 6 महिन्याचं प्लॅनिंग करणं कशाच गरजेचं आहे. तर बघा, 6 महिन्याचा एक प्लॅन मी तुम्हाला देतोय. 6 मंथली स्टडी प्लॅन ब्रेकडाऊन, की तुम्हाला या 6 मंथ मध्ये काय प्लॅन करायचा. सगळ्यात पहिलं आता चालू आहे प्लॅनिंग, तर तो बघा सध्या महिना फर्स्ट अँड सेकंड याला 3 पार्ट मध्ये आपण डिवाइड करू. फर्स्ट 2 मंथ, सेकंड 2 मंथ अँड थर्ड 2 मंथ. सो फर्स्ट फेज म्हणजे सपोज आता तुम्ही आतापर्यंत काही स्टडी केलेलं नाहीये तर फर्स्ट फेज मध्ये तुमचं जे असणार आहे तर ती असणार आहे फाउंडेशन फेज, ज्यामध्ये तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन तयार करायचं. काय करायचं बघा, सगळ्यात पहिल्यांदा रिवाइज एंटायर सिलेबस. एकदा पूर्ण सिलेबस तुम्हाला स्टेट बोर्डच्या बुक मधून, टेक्स्ट बुक मधून तुम्हाला रीड करायचंय, रिवाइज करायचंय, समजून घ्यायचंय. त्यानंतर पूर्ण फोकस तुमचा जो असला पाहिजे तर तो स्टेट बोर्डच्या टेक्स्ट बुक वरतीच असला पाहिजे. याच्यापेक्षा वेगळं काहीही येणार नाही. स्पेसिफिकली बायोलॉजी असेल, केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल तर या स्टेट बोर्डच्या बुक वरती तुम्हाला फोकस करायचा आहे. त्याचबरोबर आता तुम्ही म्हणाल की सर आमचं मॅथ पण आहे, मग मॅथ साठी आम्ही काय करू. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मॅथ साठी तुम्हाला काय करायचंय, प्रिव्हियस बोर्ड एक्झाम्पल्स जे आहेत म्हणजे पीवायक्यू जे आहेत तर ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. तुम्ही म्हणताल सर आम्हाला लँग्वेज पण आहे, मराठी आहे, हिंदी आहे किंवा काही नाही, इंग्लिश तर कंपल्सरी आहे पण काही ना मराठी असेल, हिंदी असेल किंवा काही ना उर्दू असेल. मग त्यांच्यासाठी काय करायचं, तर लँग्वेजेस साठी तुम्हाला काय करायचं बघा, वर्क ऑन ग्रामर. तुम्हाला त्याच्या व्याकरणावरती, ग्रामर वरती काम करायचंय. त्याचबरोबर त्याच्या रिडिंग स्किल वरती काम करायचंय, एसे रायटिंग वरती काम करायचंय आणि लेटर रायटिंग वरती काम करायचंय. विद्यार्थी मित्रांनो, लँग्वेजेस मध्ये या 4 गोष्टी ज्या आहेत तर त्या खूप महत्वाच्या आहेत. ग्रामर, रिडिंग स्किल, एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग. त्याचबरोबर आपला मग ऍक्शन प्लॅन काय असला पाहिजे या 2 महिन्यासाठी, तर सगळ्यात महत्वाचं शॉर्ट नोट प्रिपेअर करायच्या. एक चॅप्टरच्या शॉर्ट नोट तुमच्याकडे असल्या पाहिजे.
1 ते 2 पेजेस मध्ये पूर्ण चॅप्टर तुम्हाला तयार करता आला पाहिजे. त्याचबरोबर सॉल्व ऑल इन टेक्स्ट आणि एक्सरसाइज क्वेश्चन्स. तुमच्या बुक मध्ये जेवढ्या काही एक्सरसाइज दिलेल्या आहेत तर त्या सगळ्या एक्सरसाइजचे क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत या 2 महिन्यामध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं, कम्प्लीट 1 चॅप्टर डेली. तुमचे जे मेजर सब्जेक्ट असेल म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी असेल किंवा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ असेल, एक चॅप्टर तुम्हाला रोज कंप्लीट करायचं आहे प्रत्येक सब्जेक्ट. हे तुमचं असलं पाहिजे या 2 महिन्याचं प्लॅनिंग, जुलै आणि ऑगस्ट. त्यानंतर पुढे जर आपण बघितलं याच्या नंतरच्या 2 महिन्यामध्ये काय करायचंय म्हणजे मंथ 3 आणि 4 याच्यामध्ये असणारी तुमची प्रॅक्टिस फेज. पहिली झाली फाउंडेशन फेज, दुसरी असेल प्रॅक्टिस फेज आणि ही प्रॅक्टिस फेज तुम्हाला कंप्लीट करायची आहे सप्टेंबर ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये. काय करायचंय? स्टार्ट सॉल्विंग. काय सॉल्व्ह करायला स्टार्ट करायचं? सो बोर्ड क्वेश्चन पेपर, ऍटलीस्ट लास्ट 5 इयरचा बोर्ड क्वेश्चन पेपर तुमच्याकडे पाहिजे. जर तुमच्याकडे नसेल तर आपलं बायोकिरण ऍप डाउनलोड करा. त्याच्यामध्ये सगळ्या पीडीएफ या बोर्ड क्वेश्चन पेपरच्या फ्री ऑफ द कॉस्ट अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सो त्या तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याच्यानंतर फोकस करायचा तुमच्या रायटिंग स्पीडवरती, की तुमचा 3 तासाचा पेपर आहे आणि 3 तासाचा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला 4 तास लागतायत, 5 तास लागतायत आणि तरीही होत नाही, तर याचा अर्थ तुम्हाला स्पीड वाढवावं लागणार. सो रायटिंग स्पीड तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे तुमचं आन्सर तुम्ही कसं प्रेझेंट करताय, तुमचं हँडरायटिंग कसं आहे, तुम्ही आन्सर कसं लिहिता, पॉइंट वाईज लिहिताय की एसे टाईप लिहिताय, हे खूप जास्त मॅटर करतो. मी तुमचा एक सेपरेट व्हिडिओ बनवेल की हाऊ टू राईट बोर्ड आन्सर शीट. याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ घेऊन येईल आणि तेव्हा मी तुम्हाला सांगेल की तुमचं आन्सर कसं असलं पाहिजे. पण आता सध्या तुमचा फोकस असला पाहिजे की पॉइंट वाईज आन्सर तुम्हाला रायटिंग करण्याची प्रॅक्टिस करायची आहे. त्याचबरोबर रायटिंग स्पीड मेंटेन करायचं. त्याचबरोबर वीकली फुल सिलेबस युनिट टेस्ट तुम्हाला द्यायच्यात. प्रत्येक सब्जेक्टच्या आठवड्यातून तुम्हाला पूर्ण सिलेबस वरती एक वीकली टेस्ट द्यायची, जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमचं काय चुकतंय आणि काय बरोबर येतंय. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला असा एक ग्रुप जॉईन करायचा आहे स्टडी सेशनचा किंवा मॉक टेस्टचा, जर पॉसिबल असेल तर. म्हणजे ग्रुप किती माणसांचा असावा हा पण एक क्वेश्चन आहे, जिथे आपल्या गप्पा स्टार्ट होणार नाही, आपण फक्त अभ्यासाचं डिस्कशन करू. तोपर्यंत तुम्ही तुमचा मोठा ग्रुप करू शकता. शक्यतो 2 मुलांचा असावा, 3 मुलांचा असावा किंवा जर जास्त असेल तर जास्त केला तरी चालेल, जास्त मित्रांचा केला तरी चालेल. फक्त तिथे गप्पा नकोय, तिथे स्टडी डिस्कशन हवं. आणि सगळ्यात टिप्स काय आहेत? टीस डायग्राम, डायग्रामची प्रॅक्टिस करायची आहे. कारण पूर्ण पेपरमध्ये 10 मार्कांपर्यंत तुमच्या डायग्राम विचारले जातात बायोचे जर विचार केला तर. त्याचबरोबर तुमच्या केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स तुम्हाला माहिती पाहिजे. मॅथमध्ये तुमचे डेरिव्हेशन्स असतील किंवा फिजिक्समध्ये काही डेरिव्हेशन्स असतील तर ते तुम्हाला करायचेच, फॉर्म्युले करायचेच. सो डायग्राम, रिएक्शन, डेरिव्हेशन्स, फॉर्म्युले हे तुमचे स्कोरिंग पार्ट आहे आणि त्याच्यामुळे हे तुम्हाला करणं गरजेचं आहे. पुढे जर म्हणाल विद्यार्थी मित्रांनो, तर पुढचे जे 2 महिने आहेत म्हणजे मंथ 5 आणि 6, ज्याच्यामध्ये तुमचं रिव्हिजन आणि पेपर सॉल्विंग फेज आहे. थर्ड फेज जी आहे तर ती रिव्हिजन अँड पेपर सॉल्विंग फेज. ही जी फेज असणार आहे ही असणार आहे नोव्हेंबर आणि डिसेंबरची. नोव्हेंबर अँड डिसेंबर यामध्ये तुम्हाला काय करायचंय? रिवाइज फुल सिलेबस 2 टाइम्स. दोनदा तुम्हाला पूर्ण सिलेबस रिवाइज करायचा या 2 महिन्यामध्ये. त्यानंतर सॉल्व फुल सिलेबस मॉक टेस्ट पेपर. मॉक पेपर तुम्हाला सॉल्व करायचे पूर्ण सिलेबस वरती. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं, तुमच्या रायटिंग स्टाईलचा फीडबॅक घ्यायला विसरू नका. तुमचे जे टीचर असतील किंवा तुमचे जे मोटिवेटर असतील किंवा तुमच्या घरचे जर कोणी जर शिकलेले असेल तर त्यांना विचारा की तुमचा पेपर कसा वाटतोय त्यांना. शक्यतो टीचरला दाखवा, तुमचे एज्युकेटर जे असेल तर त्यांना दाखवा. आणि जर कोणीच नसेल तर तो पेपर स्कॅन करून मला पाठवा. खाली माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याचे काही सजेशन असेल तर मी तुम्हाला नक्की देईन. पण सगळ्यात महत्वाचं तुमची रायटिंग स्टाईल काय आहे तर त्याचा फीडबॅक घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं, या 2 महिन्यासाठी एक मिस्टेक डायरी बनवा. तुमच्या मिस्टेक काय होतात त्या लिहून ठेवा. राईट डाऊन युअर इयर्स आणि रिवाइज रेग्युलरली. तुमच्या ज्या चुका आहेत त्या तुम्हालाच दुरुस्त करायच्या आहेत, दुसऱ्या कोणीही येऊन तुमच्या चुका दुरुस्त करणार नाहीये. आणि त्यासाठी स्वतःच्या चुकातून शिका. विद्यार्थी मित्रांनो, जो स्वतःच्या चुकातून शिकतो तो पुढे जातो आणि जो दुसऱ्यांच्या चुकांवरती हसतो किंवा दुसऱ्यांच्या चुका स्वतः करतो तो जीवनामध्ये कधीही सक्सेस होत नाही. त्यासाठी स्वतःच्या चुकामधून शिका, कारण आपली कॉम्पिटिशन आपल्या स्वतः सोबत असावी. दुसऱ्या सोबतची कॉम्पिटिशन तुम्हाला फार काही देऊ जात नाही, कारण कॉम्पिटिशन मध्ये ऑलवेज हार्म होतं.
इकोसिस्टमच्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत. त्याच्यानंतर जे सायन्सचे सब्जेक्ट आहेत म्हणजे फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, बायोलॉजी असेल, मॅथ असेल, तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, तर फोकस ऑन चॅप्टर विथ हाय वेटेज. जे काही चॅप्टर्स आहेत ज्यांना जास्त वेटेज आहे, जसं की फॉर एक्झाम्पल जर बायोलॉजी मध्ये जर विचार केला तर ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस हा चॅप्टर सगळ्यात जास्त वेटेजला आहे. तर असे जे चॅप्टर आहे किंवा कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन असेल, रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन असेल, हे जे चॅप्टर आहेत तर याच्यावरती जास्त वेटेज आहे. मग या चॅप्टर वरती एक विशेष लक्ष ठेवायचंय, फोकस करायचं. काय करायचंय, माइंड मॅप बनवायचे, फ्लो चार्ट वरती फोकस करायचा आहे, स्वतः बनवलेले असेल तर वेल अँड गुड, आणि डायग्रामला लेबल करायचे. जेवढ्या काही बुक मधल्या डायग्राम आहेत तर त्या सगळ्या आपल्याला लर्न झाल्या पाहिजे, सगळ्या आपले पाठ झाल्या पाहिजे. माइंड मॅप, फ्लो चार्ट, डायग्राम यावरती लक्ष ठेवायचं. त्याच्यानंतर इंग्लिश आणि मराठीसाठी किंवा लँग्वेजेससाठी काय करायचं, लँग्वेजेससाठी सो प्रिपेअर 5 to 7 रेडीमेड एसेस. 5 ते 6 तुम्हाला काय करून ठेवायचे, तर एसे तयार करून ठेवायचे, जे काही पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेले होते तर असे जे एसे तर ते तुम्हाला रेडी करून ठेवायचे. त्याचबरोबर 5 ते 6 लेटर्स तयार करून ठेवा आणि 5 ते 6 रिपोर्ट रायटिंग तयार करून ठेवा, जे पाठीमागच्या क्वेश्चन पेपर मध्ये विचारलेले होते. असे जे काही काही टॉपिक आहेत जिथे जर तुमचे रेडीमेड काही मटेरियल जर तुमच्याकडे असेल तर जेणेकरून एक्झाम पेपर मध्ये तुम्हाला विचार करण्यासाठी वेळ लागणार नाही, तुम्ही तयार केलेलं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता, तुमच्या माइंड मध्ये ते तसं असेल. विद्यार्थी मित्रांनो, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा आणि या स्टडीला स्टार्ट करा. विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही म्हटलंय की प्रत्येक विद्यार्थ्यांनी जसं 6 महिन्याचं प्लॅनिंग केलं पाहिजे, तर त्याच पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्यांनी डेली रुटीन काय असावं हे सुद्धा फिक्स केलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला एक पूर्ण टाइम टेबल देणार आहे, स्टडी शेड्यूल करून देणार आहे, की तुम्ही तुमच्या टाइमचा कसा यूज करून घेऊ शकता आणि कसा तुमचा स्टडी होईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया या डेली रुटीनला. मी तुम्हाला डेली रुटीन देणार आहे. काय काय असलं पाहिजे तुमच्या डेली रुटीन मध्ये. बघा, याच्यामध्ये झोप पण पुरेशी झाली पाहिजे, तुम्हाला मोबाईल युज करायला सुद्धा टाइम मिळाला पाहिजे. मग यामध्ये नक्की काय असेल, तर बघा, सगळ्यात महत्वाचं डेली रुटीन मध्ये तुमचं काय असलं पाहिजे, तर तुम्हाला सकाळी 6:30 वाजता उठायचंय. ओके, 6:30 वाजता तुमचं काय असलं पाहिजे, वेकिंग अप, वेकअप, तुम्ही उठणार आहात. आता बरेच विद्यार्थी म्हणाले की सर आम्हाला तर सकाळी कॉलेज असतं, कॉलेजला जावं लागतं. तर विद्यार्थी मित्रांनो, मॅक्झिमम लोकांचं जे काही महाराष्ट्रामध्ये जे कॉलेज आहे तर ते सकाळी 8 वाजल्यापासून दुपारी 12 किंवा 2 वाजेपर्यंत. आपण असं कन्सिडर करू की 6:30 वाजल्यानंतर तुम्ही सकाळी 7:30 वाजेपर्यंत, 8 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजला गेला, तुम्ही सकाळी काही अभ्यास केला नाही उठल्यानंतर. ओके, आणि तुम्ही तुमचं कॉलेज जे आहे तर ते 2 वाजता संपलं आणि सपोज तुम्ही 3 वाजेपर्यंत घरी आला. ओके, सपोज तुमचं 8 वाजल्यापासून तर 3 वाजेपर्यंत तुम्ही कॉलेजला होते किंवा जे काही कोणी क्लासेसला जात असेल तर ते क्लासेसला होते, हा टाइम सोडून दिला. पण हा काय सेल्फ स्टडी मध्ये आपला टाइम येत नाही. त्याच्यानंतर तुमचं 3 वाजल्यानंतर लगेच अभ्यासाला तर कोणी बसणार नाही. 3 वाजल्यापासून तर 4 वाजेपर्यंत सपोज तुम्ही रेस्ट केली, त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा मोबाईल यूज करू शकता, तुम्ही तुमच्या पॅरेंट्स सोबत गप्पा मारू शकता किंवा तुम्हाला खेळायला जायचं असेल तर खेळायला जाऊ शकता. यामध्ये तुम्ही काही करू शकता. सो दॅट इज द ब्रेक टाइम. ओके, आता या ब्रेक टाइम मध्ये बघा, मी तुम्हाला 2 वाजता तुमचं कॉलेज सुटले, 3 वाजेपर्यंत तुम्हाला कॉलेजवरून घरी यायला टाइम दिलाय. त्याच्यानंतर 3 ते 4 तुम्हाला ब्रेक पण दिलाय. तुम्ही म्हणतात सर मग तुम्ही अभ्यासाचं सांगताय की ब्रेकचं सांगताय, तुम्ही तर अजून अभ्यासच काही सांगितलंच नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, टेन्शन घेऊ नका, मी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे. जर तुम्ही 4 वाजता जर पहिल्या सेशनला अभ्यासाला जर बसलात, 4 PM, पहिलं सेशनचं जे असणार आहे तर तो तुमचा असणार आहे पहिला 4 ते 5:30, 1.5 तासाचा एक तुमचा पहिला सेशन असणार आहे, स्टडी सेशन. सो स्टडी सेशन फर्स्ट. सो तुमचा पहिला स्टडी सेशन असणार आहे हा. इथे तुमचा 1.5 तास स्टडी होणार आहे आणि जनरली तुम्ही आता फ्रेश झालेला असाल आणि या वेळेस तुम्ही मॅथ किंवा फिजिक्स सारखा सब्जेक्ट घेऊ शकता. त्याच्यानंतर दुसरं, त्यानंतर तुम्हाला लगेच तुम्ही दुसरा सेशन तर लगेच घेऊ नाही शकणार, 5:30 वाजलेत.
काही लोकांना घरचं काम पण असतं. सो इथे तुम्हाला अर्धा तासाचा ब्रेक घ्यायचा आहे. ठीक आहे, बघा 5:30 ते 6 वाजेपर्यंत तुम्ही पहिला ब्रेक घ्याल परत इथे. इथे परत ब्रेक. आता ब्रेक मध्ये काय करायचं? बरेच जण म्हणतील, सर आम्ही मग ब्रेक मध्ये चॅटिंग करूया किंवा मोबाईलवरती गेम खेळूया. तर इथे असं करायचं नाही. विद्यार्थी मित्रांनो, जो तुमचा स्टडी टाइम आहे, या पिरियड मध्ये जिथे तुम्हाला मी पहिला ब्रेक दिला, इथे 3 ते 4 या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मोबाईल यूज करायचा असेल तर तुम्ही मोबाईल यूज करू शकता. मात्र या ब्रेक मध्ये तुम्हाला मोबाईल यूज करायचा नाहीये. ओके, म्हणजे चॅटिंग करण्यासाठी किंवा गेम खेळण्यासाठी. हा, तुम्ही स्टडी सेशन मध्ये जर तुम्हाला एखादा व्हिडिओ बघायचा असेल युट्यूब वरती किंवा एखाद्या ऍप मध्ये, तर तुम्ही करू शकता. पण स्टडी सोडून मोबाईल दुसऱ्या कुठल्याही कारणासाठी वापरायचा नाहीये, ना कुणासोबत कॉल करून सुद्धा बोलायचं. ओके, तर त्याच्यानंतर दुसरा स्टडी सेशन तुमचा स्टार्ट होईल संध्याकाळी 6 वाजता. संध्याकाळी 6 वाजता सेकंड स्टडी सेशन तुमचा स्टार्ट झाला. हा असेल तुमचा 7:30 वाजेपर्यंत सेकंड स्टडी सेशन. सो स्टडी सेशन सेकंड. आणि या स्टडी सेशन मध्ये तुम्हाला फिजिक्स तर तुम्ही वरती केलाय, तुम्ही केमिस्ट्री सारखा विषय घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल इथे जर तुम्ही फिजिक्स केला तर इथे तुम्ही केमिस्ट्री घेऊ शकता. ओके, आता राहिले 2 मेजर सब्जेक्ट, की तुम्ही म्हणाल की सर मग तुमचा जो काही मेजर सब्जेक्ट असेल, एक तर मॅथ असेल किंवा बायो असेल, तर तुम्हाला कुठे जायचंय पुढचा जो स्टडी सेशन. आता 7:30 वाजता तुमचा जेवणाचा टाइम होत असेल, तुम्ही थोडंसं याच्यामध्ये व्हॅरिएशन पण करू शकता. आता 7:30 वाजता 7:30 ते 8:30 सपोज तुम्ही जेवण करताय. ठीक आहे, सो 7:30 वाजल्यापासून तर 8:30 वाजेपर्यंत इथे तुम्हाला परत एक ब्रेक मिळणार आहे फॉर युअर डिनर. ओके, सो ब्रेक जेवणासाठी. यामध्ये तुम्ही इथे तुम्ही घरच्यांसोबत गप्पा मारा किंवा तुम्ही जेवण करा. ओके, 8:30 वाजता तुम्हाला परत स्टडीसाठी बसायचं आणि लास्टचा सेशन जो आहे तर तो मोठा असणार आहे. सो 8:30 वाजल्यापासून 8:30 ते 9:30, 9:30 ते 10:30 आणि लास्ट 11:30 पर्यंत. 11:30 पर्यंत तुम्हाला स्टडी करायचं आणि हा मोठा स्टडी सेशन असणार आहे. दॅट इज द स्टडी सेशन थर्ड. यामध्ये तुमच्याकडे जर तुमचा पीसीएम ग्रुप असेल तर तुम्ही इथे मॅथचा स्टडी करणार आहे, आणि जर तुमचा पीसीबी ग्रुप असेल तर तुम्ही बायोचा स्टडी करणार आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांचा पीसीएमबी ग्रुप असेल तर ते दोनही सब्जेक्ट इथे घेऊ शकतात. ओके, सो हा तुमचा असेल थर्ड स्टडी सेशन, ज्यामध्ये तुम्ही फिजिक्स, केमिस्ट्री तर अगोदर झालेला आहे. सो याच्यामध्ये तुम्ही करणार आहे बायो अँड मॅथ किंवा बायो ऑर मॅथ. आणि 11:30 वाजता तुम्ही झोपणार. 11:30 ते 6:30 बघा, 12:30, 1:30, 2:30, 3:30, 4:30, 5:30, 6:30 बरोबर 7 तासांची तुमची झोप होते आणि तुमचं पूर्ण शेड्यूल या फॉर्मॅट मध्ये असलं पाहिजे. तुमचा स्टडी किती होतोय बघा, तर स्टडी इथे झाला 1.5 तास, इथे 1.5 तास झाला, इथे परत 1.5 तास झाला आणि इथे तुमचा 3 तास झाला. हे 3 तास आणि हे 3 तास टोटल 6 तासांचा तुमचा स्टडी प्लॅन जो आहे तर तो प्रॉपर झाला. प्रॉपर 6 तासांचा तुमचा इथे स्टडी होतोय. त्यामुळे जे विद्यार्थी असेल ज्यांचा अजून सर आम्हाला टाइमच पुरत नाहीये स्टडीसाठी, तर तुम्ही या पद्धतीनं तुमचं शेड्यूल करू शकता. आता भरपूर विद्यार्थी म्हणाल की सर आमचं याच्यामध्ये थोडंसं लेक्चर वगैरे असतं, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने मॉड्युलेट करू शकता. आता तुम्ही बरेच जण म्हणतील की सर आम्ही फक्त रीडिंग करू का याच्यामध्ये, तर तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही अभ्यास ठरवू शकता की तुमचा अभ्यास कसा होतोय, की तुम्हाला फक्त रीडिंग केल्याने अभ्यास होतोय चांगला, की आपला जे काही व्हिडिओ आहेत तर ते व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा चांगला स्टडी होतो, किंवा तुमचे काही ऑनलाईन बॅचेस असेल तर त्याने तुमचा चांगली स्टडी होतो. सो ते तुमच्यावरती आहे फोकस करणं. फक्त अल्टिमेटली तुमचा अभ्यास झाला पाहिजे, हे माझं टार्गेट आहे. आता बरेच जण म्हणतात की सर आम्ही याच्यामध्ये थोडंसं मॉड्युलेट करू शकतो का? नक्कीच करू शकता विद्यार्थी मित्रांनो. फक्त स्टडी जो आहे तर तुमचा 6 तास झाला पाहिजे, हे एक फिक्स असला पाहिजे.
त्याच्यानंतर काही विद्यार्थी म्हणतील की सर मग आम्हाला आम्ही जर एका सब्जेक्टसाठी खूप सारे स्टडी मटेरियल वापरतो, तर हे ऍक्च्युली खूप मोठी चूक आहे. मी कायम तुम्हाला सांगत असतो, जर तुम्हाला कुठल्याही एक्झाम मध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, तर मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्झिमम रीडिंग किंवा मॅक्झिमम रिव्हिजन हे खूप महत्वाचं आहे. बघा, ब्रुसली एका ठिकाणी म्हटला होता की मला त्याची भीती नाही वाटत की ज्याला 1000 वेगवेगळ्या प्रकारच्या किक्स मारता येतात, पण मला त्याची नक्की भीती वाटते की ज्यांनी एका किकची प्रॅक्टिस 1000 वेळेस केलेली आहे. तेच सांगतो विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल तर रिव्हिजन खूप गरजेची आहे. म्हणून मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्झिमम रिडिंग किंवा मॅक्झिमम रिव्हिजन हे कायम लक्षात ठेवा. खूप साऱ्या टीचरला फॉलो करू नका. तुमच्या कॉलेजचे एखादे टीचर किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती एखादा टीचर एखाद्या सब्जेक्टसाठी 2 किंवा 3 मॅक्झिमम एवढ्याच टीचरला फॉलो करा. कारण तुम्ही प्रत्येक टीचरला जर फॉलो करत बसलात, तर काय होईल? तर तुमच्या कन्सेप्ट जे आहे, तर प्रत्येक टीचरच्या सांगण्याचं जे काही पॉइंट ऑफ व्ह्यू आहे किंवा सांगण्याची मेथड जी असते, तर ती व्हॅरिएबल असते आणि त्याच्यामुळे एखाद्या स्टुडंटचं मिसकन्सेप्शन होणं साहजिक आहे. खूप जास्त मिसकन्सेप्शन होऊ शकतं. त्याच्यामुळे खूप साऱ्या टीचरला फॉलो करू नका. मिनिमम टीचरला फॉलो करा, स्टँडर्ड टीचरला फॉलो करा, ज्यांना एक्सपिरियन्स आहे अशा टीचरला फॉलो करा आणि आपल्या कन्सेप्ट क्लिअर करून ठेवू. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आणखीन एक बोनस टिप आहे की सर 1.5 तास अभ्यास करायला खूप जास्त बोर होतं. 1.5 तासाचा अभ्यासामध्ये 3 सेशन करा. 25 मिनिटाचा स्टडी प्लॅन. एक पोमोडोरी टेक्निक आहे, खूप फेमस टेक्निक आहे, जापनीज टेक्निक आहे अभ्यास करण्याची. तर ती फॉलो करा. काय करायचंय तुम्हाला? तर 25 मिनिटं अभ्यास करायचा आणि त्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा. त्याच्यामुळे काय होईल की तुम्ही फोकस राहाल, तुम्ही फ्रेश राहाल आणि अभ्यास करताना तुम्हाला कंटाळा येणार नाही. 25 मिनिटाचा अभ्यास, 5 मिनिटाचा ब्रेक, परत 25 मिनिटं अभ्यास, 5 मिनिटाचा ब्रेक, परत 25 मिनिटं अभ्यास, 5 मिनिटाचा ब्रेक. एक स्टडी सेशन तुमचा कंप्लीट. या स्टडी सेशन मध्ये तुम्ही तुमचं डेली जेवढं तुम्ही रीडिंग कराल, जेवढं रिव्हिजन कराल, तेवढेच तुमचे क्वेश्चन सॉल्व्हिंग सुद्धा असलं पाहिजे. ही पोमोडोरी टेक्निक तुम्ही यूज करा आणि या पोमोडोरी टेक्निक बद्दल तुम्हाला लाईफ मध्ये कधी समजलं, मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही पोमोडोरी टेक्निक वापरली तर तुमचा अभ्यासामध्ये खूप चांगला फोकस होईल. पण बरेच जण म्हणतात की सर मग 25 मिनिट अभ्यास केल्यानंतर 5 मिनिटाचा आम्ही एक मोबाईल ब्रेक घेऊ शकतो का? म्हणजे आम्ही मोबाईल वापरू शकतो का? आम्ही कुणाच्या सोबत तरी मेसेजनी बोलू शकतो का? किंवा एखादा व्हिडिओ बघू शकतो का? तर नाही. अभ्यासाचं तुम्ही काहीतरी बघू शकता, मात्र 5 मिनिट शक्यतो मोबाईल ब्रेक नसावा, तुमचा एक्सरसाइज ब्रेक असावा. या 5 मिनिटांमध्ये काहीही तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करू शकता. तर ते जर तुम्ही केलं तर तुमची बॉडी जी आहे, तर ती फोकस राहील. आणि सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, अभ्यासाला जेव्हा बसता तर तुमच्या सोबत एक पाणी बॉटल पण असली पाहिजे, वॉटर बॉटल असली पाहिजे. कारण तुमचा ब्रेन हायड्रेट असेल, तर तुमच्या बॉडीमध्ये फोकस राहील. कारण ब्रेन हायड्रेट असेल, पाणी जर तुम्ही तुमच्या बॉडीमध्ये जर घेत असाल, तर तुमच्या ब्रेनमध्ये न्यूरॉन्स लवकर बनतील. अदरवाईज ते बनणार नाही. त्यामुळे अभ्यास करताना पाणी बॉटल सोबत असणं खूप गरजेचं आहे. आणि लास्ट बट नॉट अ लिस्ट, विद्यार्थी मित्रांनो, कायम लक्षात ठेवा, कलम से ही दुनिया जीत सकते हो. कलम से ही दुनिया जीत सकते हो, कागज पर ही इतिहास लिख सकते हो. कलम से ही दुनिया जीत सकते हो, कागज पर ही इतिहास लिख सकते हो. अगर ठान लो तो कुछ भी मुश्किल नहीं. अगर ठान लो तो भी कुछ मुश्किल नहीं, तुम खुद अपनी किस्मत बना सकते हो. ये हमेशा याद रखो, तुम खुद अपनी किस्मत बना सकते हो. अभ्यास करून तुम्ही तुमचं आयुष्य बदलू शकता. फक्त हातांच्या रेषावरती तुमचं भविष्य नाहीये, तर त्या हातांनी स्टडी करून तुम्ही तुमचं आयुष्य घडवू शकता. बस विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये एवढंच. अभ्यास करत राहा आणि जे विद्यार्थी म्हणतात, की सर आम्हाला बायोलॉजी शिकायचंय तुमच्याकडनं, तर रोज संध्याकाळी 7 वाजता आपण बायोलॉजी सोमवार ते शनिवार फ्री ऑफ द कॉस्ट YouTube वरती लाईव्ह सेशन घेत असतो, बायोकिरण चॅनलवरती. त्याच्यामुळे स्टे ट्यून, स्टे फोकस, स्टे स्टडी. भेटूया नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत बाय बाय. हॅपी लर्निंग. टेक केअर. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याला गरज असेल त्याला पाठवा. आणि तुमचे काहीही डाऊट असेल तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा किंवा मेसेज करा किंवा या चॅट सेक्शन मध्ये तुम्ही क्वेश्चन विचारू शकता. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. पर्यंत बाय.